जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त मंचावर उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी आणि सर्वच उमेदवार, सरकार पुढे 3 सभा करायचे म्हणून सगळ्यांची नावं घेत बसत नाही. त्यामुळे शोभसोबत सगळ्या स्टेजवर असलेल्या लोकांना सुरुवातीला मी या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी जमलेले निमगाव गावातील सर्व मतदार बांधव भगिनी, आपल्याला सर्वांना माहिती आहे सोलापूर जिल्हा परिषदेचा आणि विशेषतः आपल्या तालुक्याचे वेगळं नातं आहे. आदरणीय मोठे दादा ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि 11 वर्ष दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले. या जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं काम दादांच्या माध्यमातून झालं. त्यावेळेस दुष्काळ पडला होता. नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विहिरींची कामं घेतली. तलाव बांधले गेले. पाझर तलाव जवळजवळ 35,000 हेक्टर जमीन त्यावेळेस सिंचनाखाली आली. त्या काळात शासनाकडून टँकर द्यायची पद्धत नव्हती. दुष्काळ पडला. आपल्या कारखान्याच्या वतीनं टँकरचं पाणी पुरवठा आपण पूर्ण सोलापूर जिल्हा आणि शेजारी इंदापूर तालुक्यात सुद्धा केला होता. आणि हे करत असताना दादांनी कधी राजकारण आणलं नाही. माणसं एकत्र आणली, माणसं जोडली, माणसं जोडून विकास केला. नंतर दादा मंत्री झाले. दादांकडे जे जे खाते येईल ते तालुक्यात आणण्याचं काम आदरणीय दादांनी केलं. दादांनंतर बाबासाहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. सगळ्यात जास्त मोठं काम कुठलं झालं असेल बाबांच्या काळात तर कोको बंधारे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ओढ्यावरती बांधण्याचं काम बाबांच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर झालं. नुसतं याच्यावर नाही, किल्लारीला जो भूकंप झाला, पवारसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. आव्हान पवारसाहेबांनी केल्या सगळ्यात आधी शेजारी म्हणून किल्लारीला जाऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या टीम सोबत पप्पाला लोकांना धीर द्यायचं आणि त्यांचा संसार उभा करण्याचं काम केलं. आपली जिल्हा परिषद ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद आहे की जिनं मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून पहिला ठराव केला की पप्पांच्या गावातच झाला. आदरणीय मदनदादांच्या काळात आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यात तेव्हा कुठेही शिक्षण विभागाकडे किंवा जिल्हा परिषद शाळांकडे विशेष करून बघितलं जात नव्हतं. म्हणून सकल भाषेच्या नावाने गुणवंत शिक्षण अभियान आदरणीय मदनदादांनी सुरू केलं आणि आपल्या शाळेचा दर्जा सुधारायला लागला. स्पर्धा निर्माण झाली. गाव सुद्धा लक्ष घालायला लागलं. त्यानंतर मदनदादांनी सगळ्यात जास्त गाळे प्रत्येक ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रात ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टी आपल्याकडून पहिलं करण्याची सुरुवात आपल्या नेते मंडळींनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली. पंचायत समितीच्या माध्यमातून आपण नवीन पंचायत समितीची इमारत बांधली, तहसील कचेरी बांधली. आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आता कोर्टाची नवीन बिल्डिंग उभी. तालुक्यात प्रत्येक गावात 117 गाव आहेत. 117 गावांपैकी 96 गावांमध्ये नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणण्याचं काम रणजितदादांनी केलं. सातत्याने बैठका घेतल्या.
केंद्राची जी RDSS योजना आहे म्हणजे MSCBच्या निगडीत आहे, त्याला केंद्राचा पैसा येतो, त्याचा आधी प्रस्ताव तयार करावा लागतो. दादांनी गावावर बैठका घेऊन MSCBच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याचा प्रस्ताव तयार केला, केंद्राकडे गेला, तो मंजूर होऊन आला. आता प्रत्येक गावच्या ट्रान्सफॉर्मरचं सबस्टेशन मध्ये वाढ होते, नवीन लाईन टाकल्या जाते, नवीन DP केले जाते. विकासाला आपण कुठं थांबलेलं नाही. ज्यांना ज्यांना पदं मिळाली ते आणण्याचं काम आपण इथं करतोय. अलीकडे भाषण ऐकतोय, आता इलेक्शन सुरू झाल्यापासून 5-6 महिने झालं कुणी तर घोषणा केली, कसा 1 रुपया येतोय बघ. इथला अधिकारी सुद्धा मला विचारल्याशिवाय येणार नाही. कुणाला आणायचं ते आण बाबा, आम्हाला काय हौस नाही अधिकारी आणायची. ते येईल त्याच्याकडनं काम करून घ्यायची हौस आम्हाला. सर्वसामान्य माणसाची कामं झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला नियोजन करायचं. यांनी घोषणा केली 1 रुपया निधी येऊन देणार आणि दिला की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेवर आपला देश चालतो, सरकार चालतं, जिल्हा चालतो, जिल्ह्याची DPDC चालतो. DPDC बैठकच मे महिन्यात झाली आणि अख्खं प्लॅनिंगच यांचं असं होतं की 1 रुपयाचा निधी विरोधी पक्षाच्या आमदाराला द्यायचं नाही, खासदाराला द्यायचं नाही. आणि मे महिन्यापासून आतापर्यंत वर्षातनं 3 बैठका व्हायला पाहिजे, दर 3 महिन्याला 1 DPDC मुद्दामून बैठक काढली नाही. आता बैठक जर काढली असती तर सगळी आम्ही तुटून पडलो असतो, निधीच्या बाबतीत विचारणा केली असती. आता इलेक्शन झाली की मिटिंग करणार आहे, निधी द्यायला सांगतो. इलेक्शनला दाखवायचं होतं जनतेला की आम्हीच फक्त निधी देतोय, त्यांना निधी आणता येत नाही. आम्ही कसं चुकीचं आहे त्याचा संभ्रम निर्माण करण्याचं काम हे मंडळींनी केलेलं. आम्ही पण काही कच्च नाही. 70-75 वर्ष झाली आता राजकारण करतोय. सकाळपासून मोठे बाबा आता आम्ही पण ग्रामपंचायत, पंचायत समिती, JDP सगळ्यांना गेलो ना. निधी कसा आणायची जी अक्कल चांगली आहे आम्हाला, आमची माय पक्की आहे. अधिकाऱ्यांना दम देऊन ब्लॅकमेल करून आम्ही काय निधी आणत नाही. जनतेच्या कामाचं हिताचं पटवून सांगतो आणि मग निधी आणतो. अधिक त्या गोष्टीवर मी बोलणार नाही. आपण जे उमेदवार उभे केलेले आदरणीय शिंदे साहेबांचे, मोठे दादांचे स्नेहाचे संबंध, श्रीकांत शिंदेचे, रणजितदादांचे, माझे, आमचे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत. शंभूराज देसाईंचे आमचे चांगले संबंध आहेत, गोरवले साहेबांचे चांगले संबंध आहेत. सगळ्यांचे निरोप आहे. आमचे कार्यकर्ते त्यांना बरोबर घेऊन काम करा. आणि सतीश सपकाळांचा सुद्धा मी आभार मानतो. आमची माणसं तुम्ही दत्तक घेतली, तुम्ही मोठं मन दाखवलं, आढळून बसला नाही की आमचे उमेदवार मोठ्या मनाने तुमचं चिन्ह आम्हाला दिलं, आमची लोक दत्तक तुम्ही घेतली आणि त्यांना उभं राहण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमचा आभार आहे. आणि मला आवर्जून एका व्यक्तीवर बोलायचं आहे. बाईक मी बघितली आणि त्याने सांगितलं की सगळी गोळा झाली. गोळा होतात जिथं लोकशाही संपत झाली अशा ठिकाणी माणसं एकत्र येतात. हुकुमशाहीची प्रवृत्ती काढण्यासाठी जनता एकत्र येते. आणि सोलापूर जिल्ह्यातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की लोकसभा इलेक्शनला दाखवून दिले, विधानसभा इलेक्शनला अख्ख्या महाराष्ट्राचा निकाल एका बाजूला, आपला निकाल एका बाजूला, नगरपालिकेला सुद्धा दाखवून दिलेला आहे काय परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं दम दाटीला ऐकणार येतो आम्ही नाही. आणि अभिमानाने मला सईगड मी तिथं लोकसभेत गेले, खासदारांना सांगतो माझी जनताच एवढी स्वाभिमानी आहे की कुणाच्या दमदाटीला घाबरत नाही. आणि ती ऊर्जा जी आम्हाला मिळते आणि सगळ्यात जास्त
मला आणि आमदार उत्तम जानकरांना तुमच्या रूपातून मिळतील. आपल्या लोकांना आवडत नाही. पुन्हा एकदा आपल्याला आता पार्सल पाठवायची तयारी करायची आणि येत्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं असं विनंती करतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, 9 पैकी 9 जिल्हा परिषद सदस्य आणि 18 पैकी 18 पंचायत सदस्य निवडून आणायचे. नुसतं काय करायचं, सुपडा साफ करायचा, पाय झाले सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की या तालुक्यातली जनता किती स्वाभिमान आहे, किती गुरुजी असते एखाद्या माणसात बोलायचं. दिसायला लागले तिथे रंग बाहेर यायला लागलं आणि शेवटच्या 2-3 दिवसात तर लईच येतील अजून. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, गहाळपीळ करू नका. आपल्याला नुसतं निवडून आणायचं आहे, तर प्रचंड मताला निवडून आणायचं आणि दाखवायचंय की जनता फक्त विजयसिंह मोठे पाटील साहेबांना मानते, त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला मानत नाही. आणि आम्ही सगळे त्यांच्यावर मानणार आहे. जागांचा जो आदेश आहे त्या तालुक्यातले जिल्ह्यातले लोक अंतिम म्हणून काम करतात. हे या इलेक्शनच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून दाखवून देऊ एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.